हॅलो, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर पुरीचा पार्ट 2. त्यासाठी आपण बनवलेलं सारण थंड करून घ्यायचं आहे. ते थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचबरोबर 2 ते 2.5 कप कणिक घेऊन त्यामध्ये कोमट तेलाचं मोहन घालून, चवीपुरतं मीठ घालून आपण ते छान कणिक मळून 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायची आहे. त्यानंतर आपण बनवलेल्या सारणाचे छोटे-छोटे गोळे करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पुऱ्या छान हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत. त्या लाटून घेतल्यानंतर कडकडीत तेलामध्ये मीडियम फ्लेमवर त्या दोन्ही साईडने खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत. एकदम त्या अशा तांबूस रंगावर तळल्यानंतर त्या एकदम खुसखुशीत होतात आणि तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की त्याचं सारण पूर्ण पूर्ण पुरी भरून त्याचं काठानं काठापर्यंत पोहोचलं आहे आणि ही ही पुरी एकदम अशी खुसखुशीत होते. खूप कडक होत नाही आणि खूप मऊ होत नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच छान-छान रेसिपीजसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.